खरसुंडीतील श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉक्टर उमेश पुजारी सामाजिक बांधिलकीतून 2015 पासून खरसुंडी सासनकाठी आणि पालखी सोहळ्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा उपक्रम राबवत आहे। या उपक्रमाअंतर्गत अनेक रक्तदाते रक्तदान करून त्यांच्या या उपक्रमास प्रतिसाद देत आहेत। दरवर्षी आपण श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त डॉक्टर उमेश पुजारी यांच्या श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल खरसुंडी येथे हा दरवर्षी चालवण्यात येणारा उपक्रम आहे। दरवर्षी आपण मोफत आरोग्य तपासणी, सर्व रोग निदान शिबिर आणि रक्तदान शिबिर दरवर्षी आयोजित करतो। यंदाही 2025 साली आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। सांगलीची हिंदरत्न प्रकाशबापू पाटील ब्लड बँकमार्फत हा उपक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आपण राबवत आहोत। सध्या आपल्याकडे 50 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि माझं आव्हान असं आहे की जे कोणी हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनीसुद्धा कृपया लवकरात लवकर येऊन रक्तदान आजच्या दिवशी करून घ्यावे। रक्तदान हे पुण्यदान समजले जाते। तुम्ही केलेल्या रक्तदानाचा नक्कीच तुम्हाला भविष्यात कुठंतरी फायदा होऊन जातोच। धन्यवाद। मी डॉक्टर उमेश पुजारी, श्री सिद्धिविनायक हॉस्पिटल खरसुंडी यांच्या वतीने आपण दरवर्षी सर्व रोग निदान शिबिर, गरीब गरजू रुग्णांसाठी मोफत ऑपरेशन्स वगैरे या सर्व गोष्टी आपण करत असतो। त्याचप्रमाणे रक्ताची गरज पाहता रक्ताचे शॉर्टेज असल्याकारणाने याही वर्षी आपण सालाबारप्रमाणे रक्तदान प्रकाशबापू पाटील ब्लड बँक यांच्या थ्रू आपण या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। तरी खरसुंडी व खरसुंडी पंचक्रोशीतील लोकांनी येऊन रक्तदान करावं असं मी आवाहन करतो। सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या या रक्तदान शिबिराबरोबरच प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सांगलीतील सुदर्शन हॉस्पिटलचे डॉक्टर सुरेश वाघ यांच्यामार्फत मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर आयोजित केलं जातं। ब्युरो रिपोर्ट, मराठी टाइम्स।